नमस्कार. ऐलतटावर पैलतटावर साहित्य रूपदर्शन या कार्यक्रमातल्या आजच्या कथाविशेष भागात मी राणी दुर्वे आणि मी सुनंदा भोसेकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहोत. ऐलतटावर पैलतटावरच्या पहिल्या भागाला आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे निश्चितच आमचा उत्साह वाढला आहे. अर्थात पहिला कार्यक्रम हा केवळ रूपरेषा मांडणारा होता. आता इथून पुढे मागच्या 60-65 वर्षातल्या कथा, कविता, कादंबरी, ललित गद्य अशा एकेका साहित्य प्रकाराचा धावता आढावा आपण दर महिन्याला घेत जाणार आहोत. खरं तर त्या साहित्य प्रकाराकडे थोडं रेंगाळून वळून पाहणार आहोत असं म्हटलं तरी चालेल. पैकी मे आणि जून महिन्यात आपण मराठी कथेकडे पाहतो. अर्थातच वेळ, आमचे वाचन आणि आकलन या मर्यादांचे भान आम्हाला आहे. तर कथा म्हणजे गोष्ट, आणि गोष्ट ऐकायला लहान थोर सगळ्यांनाच आवडते. अशीच एक गोष्ट सांगते. आफ्रिकेतल्या निबिड अरण्यात राहणाऱ्या कुठल्याशा जमातीमध्ये म्हणे एक प्रथा आहे. दिवसभराची सर्व कामं आटोपली, रात्रीच्या वेळी काळोख पांघरून रान गपगार झालं की त्या समूहातले सगळे लहान थोर एका शेकोटीभोवती जमतात. शेकोटीच्या लाल पिवळ्या ज्वाळात त्यांचे अदीम चेहरे उजळतात. त्यांच्यातला कुणी एक वडीलधारा गोष्ट सांगायला सुरुवात करतो. मग ती गोष्ट प्राण्यांची असेल, पक्ष्यांची असेल किंवा रानाची असेल. निसर्गातलं सगळं अदीम शहाणपण त्या गोष्टीतून ओसंडून वाहत असतं. गोष्ट सांगून संपली की आपल्याकडे जसं कहाणी वाचून संपल्यानंतर पाचा उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण म्हणतात, तसं सांगणारा म्हणतो, माझी गोष्ट मी इथे जमिनीवर ठेवत आहे, इथून पुढे दुसऱ्यानं उचलून घ्यावी. असं म्हणत जमिनीवर हात टेकवून गोष्ट सांगणारा बाजूला होतो. तिथून पुढे दुसरा कोणी गोष्ट उचलतो, आधीची गोष्ट संपते, पुढे नवीन गोष्ट चालू होते. गोष्टींचा प्रवाह असा अव्याहत चालूच राहतो. आता मीही एक गोष्ट सांगते. एक बाई असते, तिच्याकडे असतं एक गाणं आणि एक गोष्ट, पण ती कधीच ते गाणं म्हणत नाही की गोष्ट सांगत नाही, स्वतःजवळच ठेवून देते. वर्षानुवर्ष जातात, गोष्ट आणि गाणं काही तिच्यातून बाहेर पडत नाही. तिच्या आतलं गाणं कंटाळून जातं आणि गोष्ट हिरमुसून जाते. दोघे विचार करतात, किती वर्षे ह्या बाईमध्ये असं अडकून पडायचं. एका संध्याकाळी गाणं आणि गोष्ट दोघंही त्या बाईमधून बाहेर पडतात. गाणं काठीचं रूप घेते आणि गोष्ट अंगात घालायच्या कोटाचं रूप घेते, आणि उंबरठ्याजवळच्या खुर्चीवर दोघं बसून राहतात. नवरा संध्याकाळी घरी येतो, बघतो तर दारातच खुर्चीत कोट आणि बाजूला काठी. नवरा बायकोला विचारतो, कोण आलं आहे मी घरात नसताना? आपल्या घरात कोण आलं आहे? बायको म्हणते, कोणी नाही. नवरा संशय घेतो, घरभर शोधतो, भांडतो. शेवटी पार अपरात्री घरातून बाहेर पडतो. तरा चालत जातो गावाबाहेरच्या देवळात झोपायला. बायको बिचारी रडत बसते घरात. कुठली काठीन कुठला कोट तिला उत्तर काही सापडत नाही. संशयाने पिसाळलेल्या नवऱ्याला झोप काही येत नाही. तोच त्याच्या कानावर बोलण्याचे काही आवाज पडतात. त्या गावातले सगळे दिवे रोज रात्री देवळाच्या पारावर जमा होत असतात. त्या रात्री त्या दोघांच्या घरचा दिवा सगळ्यात शेवटी उशिरा येतो. बाकीचे दिवे त्याला कारण विचारायला लागतात. दिवा सांगतो एका गाण्याची आणि गोष्टीची गोष्ट. घरच्या बाईच्या ओठाआड दडून राहिलेली कित्येक वर्ष. काठी आणि कोटाचं रूप घेऊन बाईमधून बाहेर पडून निघून गेले. नवऱ्याला आपली चूक समजते. तो पहाटेसच घरी परततो. बायकोला म्हणतो, तुला येत असलेलं गाणं म्हण, मला गोष्ट सांग. पण गाणं आणि गोष्ट तर रुष्ट होऊन तिच्यातून निघून गेलेले असतात. बायकोला काहीच आठवत नाही. ती म्हणते, कुठलं गाणं, कुठली गोष्ट? दीर्घकाळ बाईंनी पोटात दडवलं, ते निघून गेलं. म्हटलं तर अगदी साधी सोपी लोककथा, आणि म्हटलं तर स्त्रीची किती सनातन गोष्ट आहे ही. बाईच्यात असतं एक गाणं आणि एक गोष्ट. संसाराच्या धबडग्यात बाईच्या पोटातलं ओठावर येत नाही, आणि मग तिचं गाणं आणि तिची गोष्ट हरपते. जगता जगता ती पार कोरडी होत जाते. उन्हाळ्यात नदी कोरडी होत जाते तशी. कथाविशेष भाग म्हणून काही जुन्या आधी वाचलेल्या मराठी कथा पुन्हा वाचल्या
काही नव्याने वाचल्या. तरी सगळ्या वाचल्या असे निश्चितच नाही म्हणता येत, कारण अक्षरशः शेकडो हजारोनी कथा लिहिल्या गेल्या आहेत. कथांची संख्या खूप असली तरीही इथे मी माझा पहिला मुद्दा मांडते की खरं म्हणजे कथा एकच असते. अगदी कथेच्या आरंभापासून आज तागायत एकच कथा आहे. कुठलाही सामाजिक स्तर असो, कशीही राजकीय परिस्थिती असो, बर्फाळ डोंगराळ प्रदेश असो की गवताळ माळरान असो, सूर्याला अटकाव करणाऱ्या न्यूयॉर्कच्या इमारती असोत की आफ्रिकेतल्या वाळवंटातल्या गोल झोपड्या असोत, माणसाच्या कातडीचा रंग कोणताही असला तरी कातडीला चिकटलेले माणसाचे सनातन दुःख आणि एकाकीपणा सारखाच आहे. स्त्री पुरुषाचं नातं आदिम आहे. त्यांच्यातल्या नातेसंबंधांची गुंतागुंत जगभर तीच आहे. जीवनाचा प्रवाह, भावभावना, वासना आणि त्यामुळे माणसांमध्ये निर्माण होणारे ताणतणाव, हिंसा, सत्तेची लालसा, आंधळेपणा सगळं एकच आहे. सांगायचा मुद्दा असा की माणसांच्या जगण्याची गोष्ट एकच आहे आणि जगभरातले सगळे कथाकार एकच गोष्ट लिहित आहेत. फरक इतकाच की आपापल्या जगण्याच्या परिप्रेक्षात प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने कथा मांडत असतो. आफ्रिकन समूहातल्या एका माणसाने आपली गोष्ट जमिनीवर ठेवावी आणि दुसऱ्यानं उचलावी, तसेच काहीच आहे. गोष्ट सांगण्याची पद्धत आणि तंत्र स्थळ काळानुसार बदलत गेले, इतकेच काय ते. त्या समाज जीवनाचा भाग होत गोष्ट बदलत्या रूपात माणसात सामावली. साधी गोष्ट, साधी सोपी गोष्ट प्रत्येक माणसाच्या व समूहाच्या स्वभाव अनुभवानुसार बदलत गुंतागुंतीची होत गेली. पण गुहेत शिरावं तसं कथेच्या गाभ्यात शिरलो तर लक्षात येईल की मूळ गोष्ट एकच आहे. दुसरा मुद्दा असा की कथेचं किंवा खरं तर कुठल्याही साहित्याचं आपण आपल्या सोयीसाठी वर्गीकरण करत असतो. पण सर्व साहित्य सलग असं साहित्यच असतं. नवकथांच्या आधीची कथा, साठोत्तरी कथा, नव्वदोत्तरी कथा, आधुनिकोत्तर, स्त्रीवादी कथा, ग्रामीण कथा, दलित कथा, मुस्लिम, ख्रिस्ती, हे सगळं आपण आपल्या सोयीसाठी केलेलं वर्गीकरण आहे. कोणाला हे विधान अतिव्याप्त म्हणजे स्वीपिंग स्टेटमेंट वाटू शकेल, तर कुणाला हे अतिसुलभीकरण आहे असंही वाटू शकेल. पण मुद्दा एकच आहे की समस्त मानवजात एक आहे. त्यामुळे केवळ मराठीच नाही तर जगभरातलं संपूर्ण साहित्य हे वर्गीकरणाच्या बाहेर आहे. रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग हा जगातला सगळ्यांचाच अनुभव असतो. प्रेमाने आनंद होतो, वंचनेने दुःख होते. हे सगळे जात आणि धर्माच्या पलीकडचे आहे. जगण्याच्या व्यथेचं वर्गीकरण ते काय करावं? आपल्या आयुष्यात पहिल्यांदा येते ती कथा अगदी साधी, सरळ, सोपी गोष्ट असते. एक होता राजा आणि एक होते राणी टाईप. किंवा असंही असेल की लहानपणी सगळंच सोपं वाटतं, तशी ती गोष्टही सोपी वाटते. इसापनीती, पंचतंत्र, परिकथा, अरबी सुरस कथांमधून आपल्याला गोष्ट सापडत जाते. पुढे हीच गोष्ट काळानुसार अनेक वाटावळणांनी अधिकाधिक व्यामिश्र होत जाते. जसजसा काळ जातो तसतसा त्याच गोष्टीतला आशय गडद होत जातो. लहानपणी अरेबियन नाईट्स वाचलेल्या असतात तेव्हा त्या अद्भुत रम्य वाटतात. तेच मोठेपणी गौरी देशपांडेंनी केलेले त्यांचे भाषांतराचे खंड हातात घेतले की जाणवतं की त्या गोष्टी तितक्याशा सोप्या नव्हत्या. सुबोध सोप्या कथांचं जटिल होत जाणं हा मुद्दा समोर आला आहे, म्हणून त्या ओघातच उदाहरणादाखल सांगते. कमल देसाईंची काळा सूर्य आणि हॅट घालणारी बाई बहुतेक सगळ्यांना परिचित असते. त्यांचीच तिळाबंद नावाची एक कथा आहे, ज्यात कथानायिकेला एका नाटकात काम करावे म्हणून आग्रह केला जातो, नव्हे हट्टच धरला जातो. तो हट्ट, आग्रह तिला मोडवत नाही. नाटकात काम करायला खरं तर ती मनापासून तयार नाही, पण तिला नाहीही म्हणता येत नाही. जाणीव नेणिवेच्या पातळीवर वास्तव आणि फॅन्टसीच्या दालनांमधून येरझारा घालतानाही ही नायिका नाटकातल्या एलिझाबेथ नावाच्या पात्रामधून स्वतःचा शोध घेत राहते. चंद्रशेखरनं काय म्हणून तिला नाटकात एलिझाबेथ व्हायला सांगितलं असेल? त्याला हे समजून सांगायला हवं. त्यानं मोकळं केलं या जीवघेण्या जबाबदारीतून तर बरं होईल. नेहमीच्या कुठल्याही गोष्टीत थोडासाही बदल झालेला तिला आवडत नाही. शाळेला जाताना छत्री, पर्स हवीच,
तो नेहमीचाच रस्ता हवा, सावरीच्या कापसानं भुरभुरणारा. असंच झालंय. आपला प्रकृती धर्मच बनला आहे तो. गणित सोडवताना मधली कुठलीही पायरी विसरता कामा नये. आणि ते तसंच सोडवायला हवं. त्याला दुसरी कुठली पद्धतच नसते. कदाचित आपणच आपल्या हातातून निसटू असं अनामिक भय तिला वाटत असावं. चंद्रशेखरला सांगायला हवं, पण मग उत्तर रात्रीपर्यंत ती तशीच वाचत पडते. संथपणानं ब्राउनिंग येतो आणि खुर्ची तिच्याजवळ ओढून घेऊन बसतो. तिला सॅरेडोलाविषयी बोलायचं, पण तो निराळीच कविता वाचतो. खाली वाकून मोठ्याने तो ती कविता वाचत असतो. दिव्याचा प्रकाश त्याच्या केसात थेंब थेंब ठिबकतो. हलकेच ते थेंब अक्षर होतात. फॉर एव्हर राईड एवढंच तिला ऐकू येतं. त्यातली व्यथा तिला स्पर्श करते. कवी रॉबर्ट ब्राउनिंग आणि कवयित्री एलिझाबेथ बॅरेट यांच्या प्रेमकथेचा संदर्भ कमल देसाईंच्या या कथेला आहे. पोर्टर न पिताच एलिझाबेथ झोपते. तिला स्वप्न पडतं. न दिसणारं ओझं घेऊन ती चालत असते, पण तिची पावलं उचलतच नाहीत. ओढल्यासारखी फरफटल्यासारखी ती मागून येत असतात. जणू तिला चालताच येत नव्हतं कधी. पण आपल्या खांद्यावरचं ओझं काय आहे ते तिला कळत नाही. आणि अवचित रस्त्याच्या कडेला कोपऱ्यावर ते घर तिला खुणवत असलेलं दिसतं. तिला एकदम वाटतं की ते तिला माहीत आहे, ते तिच्या ओळखीचं आहे. आश्चर्य आहे, ही ओळख आली कुठून? पण मग तिला चालताच येत नाही. तरी तिथं पोचायला हवं. पण अवचित चित्रात पडणाऱ्या पावसासारखं आवाज न करता ते घर पडतं. पडण्यातला दिमाग विलोभन पाडतो. असं पडायचं नव्हतं. झोपेत अस्वस्थ होऊन ती कणते. जाणीवेच्या सीमारेषेवर तिला सिगारेटचा वास येतो. स्वप्न आणि जाणीवेच्या सीमारेषेवर जो सिगारेटचा वास कथेतल्या नायकाला येतो, तो वास आणि पुरुष तिथे प्रत्यक्ष आहे. अशी जाणीव नेणिवेची सरमिसळ हे कमल देसाईंचं बलस्थान आहे. अनेक गुंतागुंतीचे अनुभव नेणिवेच्या पातळीवरून पूर्णपणे वेगळ्याच प्रतिमा प्रतिकांची दुनिया उभारत अस्तित्ववादी कथेची निर्मिती कमल देसाई यांनी केली. स्त्रीच्या वाट्याला येणाऱ्या नवीन प्रश्नांचा आणि ताणांचा विचार करणारी, पण नेहमीच्या कुटुंब केंद्रित गोष्ट लिहिणाऱ्या स्त्रियांपेक्षा निराळी अशी ही कमल देसाईंची कथा काहीशी फॅन्टसीच्या अंगाने गेली. संख्येने कमी पण ताकदीची कथा कमल देसाई यांनी लिहिली. मुद्दामच या पाठोपाठ साधी सरळ पण नवकथेची आयकॉनिक कथा असं ज्या कथेला म्हणतात, त्या गंगाधर गाडगिळे यांच्या तलावातलं चांदणं या कथासंग्रहातल्या त्याच नावाच्या कथेतला काही अंश वाचते. समोरच्या शेवग्याची फांदीन फांदी फुलून तो पांढरा शुभ्र झाला आहे. नाजूक फुलांनी डवरला आहे. रसरशीत केळ घडाच्या भाराने अंमळ लवली आहे. कलत्या दिवसाचं ऊन पायऱ्या चढून वर येत आहे. हवा गारव्याने भारावली आहे. गर्भवतीच्या जपून टाकलेल्या पावलांसारखी वाऱ्याची हालचाल होते आहे. सगळं कसं निवांत आहे. जाताना तू आपल्या हाताने जी दूर केलीस ती जास्वंदीची सडसडीत बागदार फांदी मात्र अजून हालत आहे. त्या फांदीकडे बघत मी रेलून पडलो आहे, पाऊल कुरवाळत कोचाच्या हातावर टेकलेल्या पंजाकडे पाहत. आणि तुझी स्मृती त्या सडसडीत बागदार फांदीसारखीच माझ्या मनात डुलत आहे. बायको गर्भार आहे. बहुधा बाळणपणासाठी माहेरी जाण्यासाठी नुकतीच गेली आहे. बायकोवर मनापासून प्रेम करणारा, तरी देखील स्वतःचा पुरुषी अहंकार कुरवाळण्यात सुख मानणारा नवरा ती गेल्यानंतरच्या रिकाम्या घरात कोचावर पहुडला आहे. ती गेल्याने हुरहुरल्यासारखी अवस्था झाली आहे. वाक्य सूचक येतात. रसरशीत केळ घडाच्या भाराने अंमळ लावली आहे. कलत्या दिवसाचं ऊन पायऱ्या चढून वर येत आहे इत्यादी. खरं तर एकरेषीय भाववृत्ती, पण कथेला एक विशिष्ट लय आणि मंद सूर सापडलेला. कुठल्या इतर प्रसंगांनी उगीच ती लय बिघडत नाही अशी अळूवार. ह ना आपटे, यगो जोशी, वि स खांडेकर, नासी फडके इत्यादी कथेतली सुरुवातीची नावे ओलांडून नवकथाकार म्हणून गंगाधर गाडगीळ, पुभा भावे, अरविंद गोखले, व्यंकटेश माडगुळकर ही नावे घ्यावीत. तर यांच्या कथेने काय केलं तर गोष्ट सांगण्यापासूनच स्वतःची सुटका करून घेतली. ही कथा पुण्याच्या बंड गार्डनवरून बाहेर आली, वास्तवाच्या जवळ गेली आणि तरीही उंबरा सांभाळून राहिली. अचानक विपात मेले ओल्या उंदीर लिहून कवितेच्या क्षेत्रात जसा मर्ढेकरांनी मराठी साहित्य विश्वाला अक्षरशः हादरा दिला,
तसा धक्का या नवकथाकारांनी दिला नाही, तरी त्यांनी कथेतल्या नव्या प्रयोगांसाठी अनुकूल असे वातावरण तयार केले. आजच्या कथाकारांसाठी तसेच वाचकांसाठी बिनधास्त व खुल्या कथेची पायवाट त्यांनी घालून दिली असे म्हणता येईल. एकंदरीने 60च्या दशकाच्या अलीकडचा आणि पलीकडचा म्हणजे 1950 ते 70 हा काळ मराठी भाषेच्या इतिहासात नवकथेच्या जन्माचा आणि विकासाचा म्हणून महत्त्वपूर्ण आहे. रंजनवादी, एखाद्या विचारसरणीचा प्रसार करणारी, ध्येयवादी, आदर्शवादी असं सगळं पाठीवरलं जोखड काढून टाकून अनुभवाला थेट भिडण्याची आकांक्षा कथा आता बाळगू लागली. यापूर्वीची घटनाप्रधान व्यक्तिचित्रणात्मक कथा मागे पडली. भाषेला संज्ञाप्रवाही रूप आलं. अनुभवाची आणि त्याचबरोबर जीवनाचीही गतिशीलता आत्मसात करण्याकडे कथेचा कल होता. कलावादी आणि जीवनवादी ह्या द्वैताच्या पलीकडे जाऊन लेखक आपापल्या अनुभवाच्या मागणीप्रमाणे शब्दकळा आणि तंत्र विकसित करत गेले. जीवनाची अनुभूती नवीन होती, प्रतिमा नवीन होत्या. 70च्या उंबरठ्यावरची कथा पुढे 80-90च्या दशकात किंवा नव्या शतकात येताना गुंतागुंतीचे व्यामिश्र अनुभव अधिकाधिक धीटपणे व्यक्त करू लागले. इथे थांबून मला एक सांगावंसं वाटतं की आम्ही स्वतःला एक मोकळा पैस ठेवला आहे. त्यामुळे 60, 70, 80, 90 वगैरे टप्पे घेतच कथेचा प्रवास उलगडणं हे आमचं इप्सित नाही, तर कथेची कथा म्हणून एक मुक्त वावर आहे. त्यामुळे कमल देसाईनंतर गाडगीळ कसे किंवा सुरुवातीलाच कमल देसाई कुठे वगैरे प्रश्न पडू देऊ नयेत. बरी वाईट, श्लील अश्लील वगैरे उहापोह न करता व मराठी कथेच्या मर्यादा आणि अपेक्षा वगैरे ठासीव चौकटीतली मांडणी करायलाच हवी असे काही एक बंधन न ठेवता कथेचा वाहता प्रवाह अलिप्तपणे पाहण्याचा हा एक प्रयोग आहे. काठावर उभे राहून वाहती नदी पाहताना जसे आपण स्थिरचित्त, अलिप्त आणि तरीही विस्मयाने पाण्याच्या प्रवाहाकडे पाहतो, तसेच काहीसे म्हणता येईल. काळाबरोबर नवकथा बदलत राहिली. विस्तारत होत जाण्याची लवचिकता तर तिच्यात होतीच. त्यामुळे शहरातून मध्यमवर्गीय जाणीवातून ती निमशहरी भागात गावखेड्यात गेली, पारधी आदिवासी पाड्यांवर गेली. तिथले वातावरण, व्यथावेदना, प्रश्न आणि तिथला निसर्ग या सगळ्यांचा वेध घेत कथा ग्रामीण झाली. तसेच समाजाच्या विविध स्तरातल्या जाती धर्मातल्या माणसांच्या संवेदना आत्मसात करत ती अधिकाधिक व्यापक होत दलितांची कथा झाली, मुसलमान ख्रिस्ती धर्मियांची कथा झाली. या दलित आणि ग्रामीण साहित्याने मराठी कथेला मध्यमवर्गीय वातावरणातून बाहेर काढले, खऱ्या अर्थाने अधिक प्रगल्भ केले, शहाणीव दिली, क्षितिज विस्तारली. नवकथेविषयी आपण बोललो. त्यातून वाहणाऱ्या ग्रामीण आणि दलित कथा प्रवाहांकडे जाण्यापूर्वी अगदी थोडक्यात नवकथाकारांविषयी बोलायचं तर माणसांच्या मनोव्यापारांविषयी गंगाधर गाडगिळांना अतिशय कुतूहल आहे. त्यांच्या कथेत एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये कुचंबणा झालेले जीव आहेत. विभक्त कुटुंब पद्धतीतले नवेलेपण आहे, प्रसन्न शृंगार आहे आणि संबंधांमधला साचलेपणाही आहे. कथाकार म्हणून गाडगिळांमध्ये एक निर्लेपपणा आहे. कथेतल्या पात्रांमध्ये ते गुंतत नाहीत. स्वतःच बनवलेले साचे ते स्वतःच मोडून टाकतात. अरविंद गोखल्यांच्या कथेतला माणूसही मध्यमवर्गीय आहे, पण तो बुद्धिप्रधान असण्यापेक्षा भावनाप्रधान आहे. कुटुंबामध्ये माणसांमध्ये रमलेला आहे. माणसांची स्खलनशीलता, वासना, मूलभूत सहज प्रवृत्ती याकडे गोखले सहानुभूतीने बघतात. नैतिकतेच्या रूढ कल्पनांना ते आपल्या कथेवर स्वार होऊ देत नाहीत. माणसांमधले प्रेम, प्रामाणिकपणा याविषयी गोखल्यांना आस्था आहे. कुबाभाव्यांची शैली आक्रमक होती. भाषेवर त्यांची हुकूमत होती. त्यांनाही कथेतल्या विषयापासून अलिप्त राहता आले नाही. 16वे वर्ष ही एक अनोखी कथा होती. 16वे वर्ष लागले की मुलाच्या मनात जी खळबळ वाजते तिचे चित्रण हा भाव्यांच्या कथेचा विषय झाला. मात्र ही वाट भाव्यांनी पुढे फारशी चोखाळली नाही. या नवकथाकारांमध्ये नागर असूनही ग्रामीण कथा लिहिण्याचं श्रेय निःसंशयपणे व्यंकटेश माडगुळकरांचं आहे. माडगुळकरांनी ग्रामीण वातावरण, माणसे ही पार्श्वभूमीला न ठेवता त्यांचीच कथा केली. माडगुळकरांची निरीक्षण शक्ती तीव्र आहे. त्यांच्या रेखाटनांप्रमाणे
अगदी मोजक्या थोडक्या तपशिलांमध्ये सहजपणे त्यांच्या कथा उभ्या राहतात, पण फार खोलात शिरत नाहीत. त्यांनी जी माणसे पाहिली तसेच त्यांचे चित्रण केले मराठीमध्ये, तेव्हा हे सर्व नवीन होतं. माडगुळकरांप्रमाणेच शंकर पाटलांनीही चांगली ग्रामीण कथा लिहिली. स्वतः भोगलेले अनुभवलेले जग त्यांना कथेतून उभे करायचे होते. गावाकडचा परिसर, तिथल्या घटना, माणसे, त्यांचे जगणे असे सगळे त्यांच्या कथेत एकजीव होऊन येते. त्यांच्या विनोदी कथांमधून खास गावातल्या माणसाचं मन व्यक्त होतं. त्या गोष्टी केवळ गावाकडच्या गमती सांगण्यासाठी लिहिलेल्या नाहीत. पाटलांनी केवळ ग्रामीण कथेला नाही तर कथेलाच वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. उन्हाची खाई उसळली होती. वारा अजिबात थांबला होता. आकाश ढगाळून येऊन सारखं गदमदत होतं. बसल्या जागी अंग घामानं भिजत होतं. सावलीला म्हणून कोपीत बसलं तरी बाहेरच्या झळा येत होत्या. उष्माच भयंकर वाढला होता. अशी सुरुवात करत वळीव नावाची शंकर पाटलांची एक कथा आहे. तात्या आणि त्याची गडी माणसं रानात आहेत. वळीवाच्या पावसानं त्यांना अवचित गाठलं आहे. तात्याची म्हातारी घरी आहे. वळीवाचा पाऊस, वादळ, वारा, वीज यांनी थैमान घातलं आहे. चक्रीवारं अंगाभोवती घुमत घुमत निघून गेलं आणि ढगांची झुमरं हलू लागली. पांढरे ढग काळे होऊ लागले. लहान लहान ढगांचे तुकडे एकमेकात मिसळून आकाश भरून आलं. ऊन दिसेनासं होऊन होरपळणारी रानं सावलीखाली झाकून गेली आणि गडगडाट सुरू झाला. खाली मान घालून बसलेला तात्या गुडघ्यांवर हाताचा रेटा देऊन उभा राहिला. पडदा आलेल्या डोळ्यांनी वर आकाशाकडे बघू लागला. धुकं पडावं तसं सारं अंधारून आलं होतं. ढग गर्जना करीत होते. मावळतीकडून लाल धुळीचे लोट चाल करून येत होते. गावच्या गाव आगीत भस्मसात झाल्यागत लाल धूळ गगनाला जाऊन भिडली होती. सैरावैरा धावणारं हे वाऱ्याचं घोडदळ वेगानं जवळ येत होतं. बघता बघता वीज चमकू लागली आणि पाण्याने भरलेले काळे ढग जवळ येऊ लागले. तात्या पायाळू माणसांना विजेचं भय अधिक. विजेपासून बचाव करण्यासाठी तात्याला त्याच्या म्हातारीने तांब्याची एक अंगठी दिली आहे. वळीवाचा गडगडाट सुरू होताच तात्याच्या लक्षात येतं की अंगठी हरवली आहे. तो अस्वस्थपणाने अंगठी शोधत आहे. तिकडे घराकडे म्हातारीची काय अवस्था झाली असेल म्हणून तो चिंताग्रस्त आहे. आणि इथे रानात वळवाच्या पावसाने हैदोस मांडलेला. अशा पावसात त्याचा पुतण्या धापा टाकत घराकडनं येताना दिसतो. म्हातारीलाच काही झालं की काय म्हणून तात्या हादरतो. तर त्याच्या हातावर तांब्याची अंगठी ठेवत म्हातारीने फाकटवलं म्हणत पुतण्या बजावून जातो, बरं मी जातो माघारी सांगायला, पण ही अंगठी धरा बघू, अगदी आठवणीने घालायला सांगितलंय. हातावर ठेवलेल्या त्या तांब्याच्या अंगठीकडे तात्या मऊ घातल्यागत बघत बसला. वळीव पाऊस, चक्राकार वादळ, धुळीचे लोट, रानातल्या खोपीत उडालेली माणसांची धांदल, चमकणाऱ्या विजा आणि त्या रौद्र निसर्गाच्या पार्श्वभूमीवर तात्या आणि म्हातारीचे ते अबोल मायेचे धागे. एक नाजूक कथा. शंकर पाटलांच्या विनोदी कथा अनेकांच्या लक्षात असतील, पण केवळ एखादी स्त्रीच वर्णन करू शकेल अशी अपत्यजन्माचं वर्णन करणारी वेणा नावाची एक विलक्षण प्रत्ययकारी कथा शंकर पाटलांनी लिहिली आहे. ग्रामीण कथेत 60 नंतरच्या कालखंडातली अजून काही नावं म्हणजे शंकरराव खरात, उद्धव शेळके, आनंद यादव, रारम बोराडे, मधु मंगेश कर्णिक, सखा कलाल, चंद्रकुमार नलगे, चारुता सागर आणि इतरही आणखी कितीतरी. आनंद यादवांच्या कथेचं वैशिष्ट्य असे आहे की त्यांनी ग्रामीण वास्तवाचा अत्यंत खोलवर छेद घेतला. बदलत्या परिस्थितीत बदलत चाललेली जीवनमूल्ये, ग्रामीण जीवनातले व्यवहार, जीवनकला या सगळ्यांची त्यांची जाण तीव्र होती. रारम बोराड्यांच्या कथेत 12 बलुतेदारांच्या पिचलेल्या माणसांच्या वेदना व्यक्त होतात. उद्धव शेळके यांची कथा जशी ग्रामीण परिसराविषयी सांगते तशीच गावाकडून शहरात आलेल्या माणसांचीही व्यथा सांगते. लोकसमजुती, अंधश्रद्धेचा गावातल्या लोकांच्या मनावर असलेला पगडा ते मांडतात. जातीयवाद, अस्पृश्यता, कर्ज, सावकारी, धर्मांतर, तसेच जोगतेली वेश्या, त्यांच्याकडे येणारे पुरुष असे असंख्य विषय कथावून आपल्यासमोर त्यांनी आणले. शंकरराव खरातांच्या कथेने दलितांचे दैन्य, समाजाकडून होणारा छळ, अवहेलना, अपमान यांचे भान दिले. जीव जगवण्यासाठी पोटचे पोर विकावे लागणे
किंवा अब्रू विकावी लागणे हे विदारक वास्तव त्यांनी आपल्यासमोर उभे केले. या अशा क्रूर वातावरणातही माणुसकीचा क्षीण का होईना पण प्रवाह वाहता राहतो आहे याचे त्यांनी केलेले चित्रण दिलासादायक आहे. सगळ्यांविषयी बोलणं काही शक्य नाही, पण सुशेगात बसलेल्या माणसाला कोणीतरी खिडकीतून वीट फेकून मारावी तसा बाबूराव बागुलांचा जेव्हा मी जात चोरली होती हा कथासंग्रह मराठी वाचकांवर येऊन आदळला आणि दलित साहित्याने आपले जोमदार अस्तित्व मध्यमवर्गीय मराठी कथेला जाणवून दिले. गावकुसाबाहेरचे दलितांचे आयुष्य त्याच्या अगदी सगळ्या लक्तरांसह बाबूराव बागुलांनी दाणकन मध्यमवर्गीय समाजासमोर टाकलं. त्याच्याकडे दुर्लक्ष करणं मराठी साहित्याला अशक्य होतं. जेव्हा मी जात चोरली होती या कथेचा नायक लिहितो, माझे सर्वस्व चोराने नेले होते. सर्टिफिकेटे रामचरणने फाडून उधळून दिली होती. माझी मान वाकलेली होती, चाल अडखळत होती. अंतःकरणात क्रांतिमग्न शहरात होते तशी खळबळ चालली होती आणि काशीनाथ हातातला नंगा चाकू पर्जीत आरोळ्या देत होता. काशीनाथ मला म्हणाला, तुम्ही या मूर्खांचा मार सहन तरी कसा केलात? मी म्हटले, त्यांचा मार मी कुठे खाल्ला? मनूने मला मारले. चल काशीनाथ, मनूने मला मारले. जात मानणाऱ्यांचा गुन्हा नाही तर जात निर्माण करणाऱ्याने मला मारले आहे. मनू आणि 4 वर्ण, मनू आणि जात, मनू आणि स्त्री जात. आपल्यातून मनू काही जात नाही. असं म्हणतात की काही गोष्टी केवळ आपल्या आईवडिलांकडून नव्हे तर लाखो करोडो वर्ष संक्रमण करत आपल्या DNA पार घुसलेल्या असतात. जात हा असाच आपल्या टाचेत घुसलेला काटा आहे, तो निघता निघत नाही. सहज जाता जाता केवळ आठवला म्हणून एक प्रसंग सांगते. जातीभेदाचे दुःख, अवहेलना अतिशय वेदनादायी असेल याची मला कल्पना आहे. त्या दुःखाची मी सांगत असलेल्या प्रसंगाशी काहीच तुलना नाही हेही मला माहीत आहे. तरीही अगदी हिमालयाच्या पार उंच टोकावर आलेला एक अनुभव सांगत आहे. जात आणि जातीला चिकटलेली उच्च नीचतेची भावना याचा अनुभव आणि जात विचारली गेली की काय वाटते हे या प्रसंगाने उमजले. हिमाचल प्रदेशमधल्या चंद्रखणी पासचा ट्रेक करत होतो. आम्ही 7-8 जणं आणि खालच्या गावातून घेतलेले 3 पोर्टर. आमच्या पाठीवर आमचे टेंट, जुजबी भांडी, रेशन वगैरे. बाकी आमच्या पाठीवर आपापल्या सॅका. आम्हाला 8,500 फूट उंचीवर असलेल्या मलाना अशा गावातून पुढे जायचे होते. वाटेत तुफान पाऊस लागला आणि गावात पोचूच शकलो नाही. संपूर्ण रात्र हिमालयाच्या प्रचंड थंडीत आसराच नाही अशा ठिकाणी काढावी लागली. मलाना गावचे लोक स्वतःला आर्य वगैरे समजतात. ब्राह्मण किंवा क्षत्रिय नसलेल्यांना त्या गावात प्रवेश नाही अशा आख्यायिका ऐकून आणि त्यांच्या घरात किंवा गोट्यातही कशाला शिवायचं नाही वगैरे 1000 सूचना घेऊन आम्ही निघालो होतो. त्यामुळे आम्ही मोकळ्या आभाळाखाली रात्रभर काकडून थांबलो होतो. वैऱ्याची रात्र संपली आणि भल्या पहाटे आम्ही मलाना गावाच्या दिशेने निघालो. गावाच्या वेशीपाशीच आम्हाला मलानातल्या लोकांनी थांबवून घेतले आणि समोर लाईनीत उभं करत आमची प्रत्येकाची जात विचारली. आम्हाला पोर्टर्सनी पढवून ठेवले होते की बम्मन आणि ठाकूर असेच त्यांना सांगायचे. मग त्या दिवशी मलाना गावाच्या वेशीबाहेर आम्ही सगळे बम्मन किंवा ठाकूर झालो. सगळ्या प्रकाराचा खरं तर वैताग आला होता. एका घरात पैसे देऊन पाहुणचार घेऊन आम्ही गावातून काढता पाय घेतला. असा मनूचा सर्वत्र संचार आहे. 8,500 फूट उंचीवरील मलानातही, गावा शहरात आणि आपल्या शेजारातही बाटलीतून बाहेर आलेले भूत मोठमोठे होत जावे तसे आता अधिकाधिक वाढत चाललं आहे. किमान आताच्या काळात तरी नव्या पिढीने त्यापासून मुक्त व्हावे हीच इच्छा. बाबूराव बागुलांची कथा जातीव्यवस्थेचं क्रूर स्वरूप उघड करते आणि इथल्या सामाजिक वास्तवाचं भान देते. स्वतंत्र भारतात नवे संविधान राबवूनही उच्च जातींवर मनुस्मृतीचाच पगडा आहे हे ते दाखवून देतात. समाजातील उच्चवर्णीय समजले जाणारे आणि दलित यांच्या मानसिकतेतला संघर्ष ते मांडतात. बागुलांच्या नंतर हीच विद्रोहाची धार केशव मेश्रामांच्या कथेला होती. त्यांचा पत्रावळ हा कथासंग्रह 1981 प्रसिद्ध झालेला आहे. त्यांच्या कथांचा काळ साधारण 1960 ते 80 असा आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही जातीयवाद आणि अस्पृश्यता समाजात कायम राहणार आहे
दलित समाजाला मुख्य प्रवाहात आणणे कठीण आहे हे थेटपणाने त्यांनी दाखवून दिलं. वामन होवाळ यांची कथा गावामधल्या दलित आणि उच्चवर्णीय यांच्या मानसिकतेचा आणि संघर्षाचा वेध घेते. या समाजातल्या लोकांचा देवभोळेपणा आणि त्यांच्या अंधश्रद्धा त्यांना पुढे जाऊ देत नाहीत. तेच हीन दर्जाचे व्यवसाय त्यांना करावे लागतात. त्यांची उपजीविकेची साधने बदलत नाहीत अशी वस्तुस्थिती ते आपल्या कथांमधून मांडत होते. भास्कर चंदनशिव, अर्जुन डांगळे, माधव कोंडविलकर, योगीराज वाघमारे, महादेव मोरे, उत्तम बंडू तुपे, शरणकुमार लिंबाळे असे कितीतरी कथाकार दलित कथेने मराठीला दिले. दलितांवरचे अन्याय, अत्याचार, भयानक दारिद्र्य, परिस्थितीशी झुंजताना त्यांच्यात आलेला भयंकर कडवटपणा, असंतोष व क्रोध या सर्वाचे चित्रण दलित कथेमध्ये आले आहे. जात आणि पुरुष अशा कचाट्यात सापडलेली दलित स्त्री ही दुहेरी दलित आहे हे दाखवून देत दलित कथाकारांनी स्त्रीला कथेच्या केंद्रस्थानी आणले. ग्रामीण आणि दलित कथेला जोमदार धुमारे फुटत असताना इथे नागर कथेमध्ये दोन प्रवाह दिसत होते आणि आजही त्यांचा स्वतःच उभा कायम आहे. एक प्रवाह उघडच लोकानुयायी रंजनवादी कथांचा आहे, जो सर्वसामान्य पातळीवर माणसाची मनोरंजनाची, स्वप्नरंजनाची गरज भागवतो. दुसरा अधिक गंभीरपणे आत्माविष्काराचे साधन म्हणून कथेकडे पाहणाऱ्या कथाकारांची कथा. 80-90च्या दशकातून पुढे एकूणच नागर, अनागर किंवा दलित साहित्य यामधून अस्तित्वाविषयी मूलभूतच प्रश्न उभे राहायला सुरुवात झाली. एव्हाना समाजात परंपरागत मूल्यव्यवस्था, कुटुंबव्यवस्था ढासळायला लागली होती. स्वातंत्र्य मिळाले की सर्व प्रश्न सुटतील हा भाबडा आशावाद 70-80च्या दशकात पार मावळायला लागला होता. भोवतालच्या जीवनातले दैन्य, दुःख, विसंगती यांचा अर्थ लावण्याच्या प्रयत्नात नागर कथेला अधिकाधिक उदासी येत गेली. याचा परिणाम साहजिकच सर्जनशीलतेवर झाला. त्यातच बहुप्रसवी असणाऱ्या लेखकाचा साहित्यिक दर्जा कमी असतो असा एक तुच्छतावाद आला. नव्याने लिहायला लागणाऱ्या सगळ्यांचा कल बहुतेक सुरुवातीला पूर्वसुरींचे अनुकरण करण्याकडे असतो. या वातावरणाचा परिणाम काही प्रमाणात त्यांच्या निर्मिती क्षमतेवरही झाला. शेवटी कथेचे कथापण हे रसरशीतपणे अनुभव घेण्यावर आणि त्याच रसरशीतपणे व्यक्त होण्यावर अवलंबून आहे. आजूबाजूच्या माणसांविषयी जिव्हाळा, त्यांच्या जीवनसंघर्षाविषयी मुळातच कणव वाटत नसेल तर नुसते तटस्थपणाने बौद्धिक पातळीवर पापुद्रे सोलत राहिले तर कथा रसहीन होते. उत्कटतेने अनुभव घेता न आल्यामुळे कथा शुष्क होते. कथा न सांगता नुसतेच काही कथात्म अनुभव तुटकपणे सांगणाऱ्या त्या कथेपासून मग वाचकही दुरावले तर त्यात नवल नाही. आज 60-70ला पोचलेल्या पिढीने गेल्या 60 वर्षातला हा आढावा घेत असताना मागे वळून पाहिलं आपल्या आयुष्याकडे तर लक्षात येईल काय घडले नाही आपल्याकडे या कालावधीत. नवनिर्माणाच्या उमेदीचा आणि स्वप्नभंगाचा भयंकर असंतोषाचा हा काळ होता. आपल्याला आठवेल चीन पाकिस्तानशी झालेली युद्ध, नेहरूंचा मृत्यू, युद्धादरम्यानचे ब्लॅकआउटचे दिवस, रेशनिंगचे दिवस, कॉलरा, मलेरिया, देवी प्लेग सारख्या साथीच्या रोगाचे प्रसरण आणि उच्चाटन, 1972चे बांगलादेशचे निर्माण होणे, रेल्वे संप, 1975ची आणीबाणी, त्यानंतरचा गदारोळ, त्यानंतरची राजकीय स्थित्यंतरे, मुंबई शहराचा चेहरामोहरा पार बदलवून टाकणारा गिरणी संप, आर्थिक आघाडीवर बेरोजगारी आणि जातीय तेढ वाढत गेली, वारंवार होणाऱ्या दंगली, पंजाबमधला दहशतवाद, इंदिरा गांधींची हत्या, संगणक क्रांतीने देश, गाव, शहरांच्या सीमा मिटल्या, आर्थिक उदारीकरण झाले. पुढे राजीव गांधींची हत्या, बाबरी मस्जिद, 1993चे बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ले, नवे शतक, मीडियाचा वाढता प्रभाव. पण यामुळे माणसांमधला दुरावा वाढत गेला. यात कधीतरी मध्ये सुनामी आली होती आणि या सगळ्यावर वरताळ अशा करोनाच्या लाटांवर लाटा. करोनाने जीवनाचे क्षणभंगुरत्व असे अधोरेखित केले आहे की माणसाने आता कसल्याही वल्गना करू नयेत. अजूनही काही महत्त्वाच्या घटना यात नक्कीच राहून गेल्या असतील. जागतिक पटावर तर युद्धांची मालिका चालूच आहे. पण असा हा सगळा घटनापट मुद्दाम उलगडून समोर दाखवण्याचे कारण म्हणजे सिनेमात जसे
एक बॉल आकाशात उंच फेकला जातो आणि काळ पुढे सरकून वयात आलेला हिरो दाखवला जातो, तसेच आपल्याकडील ह्या सगळ्या कोलाहलाच्या स्थित्यंतराच्या पार्श्वभूमीवर पहिल्या पिढीच्या नवकथाकारांनंतर थेट आजचे, ज्याला चौथ्या पिढीतली नवकथा म्हणता येईल, ह्या काळातले तरुण लेखक काय लिहित आहेत ते आता आपण पाहणार आहोत. गाव शहराच्या सीमारेषा पुसून आता ग्रामीण वास्तव आमूलाग्र बदलले आहे. 12 भानगडी 12 गावच्या सवंगपणे सांगण्याचा काळ संपला आहे. ग्रामीण निसर्ग बदलला आहे. रान रखरखीत कोरडे उन्हाने तापले आहे. नगदी पिकांच्या नादात पाणी नाहीसे झाले आहे. आर्थिक विषमतेने शीक गाठली आहे. राजकारणाने ग्रामीण जीवन नासवून टाकले आहे. कम अस्सल दर्जाचे निरुपयोगी शिक्षण, रोजगाराचा अभाव यामुळे शहरी आणि ग्रामीण तरुण माणसांची कोंडी झाली आहे. जाती धर्माचे राजकारण आता अधिकच बोकाळले आहे. या बदलत्या पार्श्वभूमीवर मानवी मन, माणसांचे आपसातले व्यवहार अधिक गुंतागुंतीचे, अतार्किक वाटतात. या काळात समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातले लेखक लिहिते झाले आहेत आणि एकूणच कथेतल्या वातावरणाचा, पार्श्वभूमीचा, संस्कृतीचा परीघ विस्तारत गेला आहे. घडलेल्या सगळ्या बदलांचे प्रतिबिंब मराठी कथेत आलं आहे असं नाही म्हणता येणार, पण कथा विस्तारत जात आहे हे नक्कीच. आता नव्या लेखकांच्या अवस्थांतराची कथा. बाजार, दी मार्केट अशी किरण गुरव यांची कथा बाळूच्या अवस्थांतराची डायरी नावाच्या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कथासंग्रहात आहे. यातला हा काही अंश. रंगीबेरंगी बाजार भरात आलाय. माणसानं माणूस वाढत निघालाय. सायकलींची, गाड्यांची त्यात मिरीमिट्टी आहेच. पुढं बघीत गर्दीत शिरणाऱ्या मोटरसायकली बी तेवढ्याच, नि ढुंगणानं मागं सरकत ठिकठिकाणी जाऊन अजून बी माल उतरणाऱ्या हौदाच्या टेम्पो गाड्या बी तेवढ्याच. तरी बाजाराच्या मुख्य पेठेतल्या आणि ह्या पेठेपेक्षा आजकाल बाजार जिकडे जास्ती भरतोया त्या मोऱ्यांच्या दुकानाकडल्या नि आडव्या पेठेला उभ्या फुटलेल्या बाजार लाईनीच्या रस्त्यावरल्या दोन्हीकडच्या काय काय जागा अजून भराय नाहीत. आलेल्या कुणाकुणाची अजून बी रस्त्याकडल्या आपल्या जागेवर प्लॅस्टिकचा कागद पोती हातरीत आपापल्या मालांची मांडामांड चालूच आहे. रिकाम्या जागांचं मालक अजून बाजाराची वाटच चालतात बहुतेक. मधमाशाचं महो उठल्यागत माणसांचा गुणगुणता गोंगाट, टेम्पो गाड्यांचा आस्ते कदम घरघराट, एकमेकांच्या ईर्षेवर घेवाऱ्यांनी हाणलेल्या उचनीच आरोळ्या, आजूबाजूच्या हॉटेलातनं चहा भज्याच्या गाड्यावरनं उठलेला स्टोचा फरफराट. बाजाराचा काय एकच आवाज नाही. नाना गोष्टींनी नि नाना त्यांच्या आवाजांनी उभ्या बाजार लाईनीचा मोऱ्यांच्या दुकानाजवळचा हा कोपरा नुसता दणाणून गेलाय. 10, 20, 50, 30 रुपयांसाठी घासाघीस करणारी माणसं आणि आठवडा बाजाराचं खूप बारीक सारीक वर्णन वाचताना एक अस्सल ग्रामीण कथा वाचत आहोत असं वाटता वाटता ही कथा एक वेगळंच वळण घेते. जगातल्या प्रवासी बंधूंनो, इकडं ताबडतोब ध्यान द्या. इट्स अन इमर्जन्सी, इट्स अन इमर्जन्सी म्हणत एका पात्राची एंट्री होते. सुतळीचा एक तुकडा तो चेन म्हणून बाजारात विकतोय 2 कोटी रुपयांना. घ्या घ्या ही गुणकारी चेन. खरं तर ह्या वस्तूची मूळ किंमत आहे 2 कोटी. मित्रांनो, 2 कोटी. खरं कंपनीच्या प्रसारासाठी ह्याची किंमत ठेवण्यात आली आहे फक्त 200 कोटी. फक्त 200 कोटी मित्रांनो. 200 कोटी जे आपण पान खाऊन थुकून टाकतो, सिगरेट वडून फुकून टाकतो, भिकाऱ्यांच्यात वाटून टाकतो. बहिनो और भाइयो, घ्या घ्या घ्या. बुकिंग सुरू, विक्री सुरू, मार्केट ओपन, मंदी क्लोज. ग्रामीण बाजारातून फिरून कोट्यावधी रुपयांच्या उलाढालीच्या मार्केटवर शेवटी जात, कणव आणि भुकेमध्ये विसर्जित होणारी ही कथा कळतेही आणि न कळतेही. या पुस्तकाच्या ब्लर्बवर आसाराम लोमटे यांनी म्हटले आहे की हा आजच्या काळाच्या अवस्थांतराचा कोलाज आहे. हे खरंच आहे. ते म्हणतात की वास्तव आणि कल्पिताच्या अजोड सरमिसळीतून ही कथा साकारते. त्यामुळे घटना घटितांचे प्रतिबिंब एवढ्यापुरतीच ती मर्यादित राहत नाही. तुकड्या तुकड्यात दुभंगलेल्या, चिरफाळलेल्या पुण्यातल्या वास्तवाला गुरव यांची कथा विलक्षण भाषा सामर्थ्याने चिमटीत पकडते. आसाराम लोमटे हे देखील आजच्या ग्रामीण कथेतलं महत्त्वाचं नाव आहे. शेतीची वैराण अवस्था,
शेतकऱ्याला आत्महत्येपर्यंत नेणारी परिस्थिती, या पार्श्वभूमीवर माणसामाणसातले नातेसंबंध, नात्यातली आत्मीयता, बदलत्या राजकीय संस्कृतीचे दर्शनही त्यांच्या कथेतून घडते. माणसाच्या जगण्याच्या संघर्षाविषयी आस्था असणारा हा लेखक आहे. वरवर साधी वाटणारी त्यांची कथा मनाला भिडते आणि ग्रामीण वास्तवाकडे वेगळ्या अंशातून बघायला भाग पडते. त्यांच्याही आलोक या कथासंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. प्रशांत बागड यांचा विवादे विषादे प्रमादे प्रवासे या नावाचा संग्रह नुकताच वाचला. त्याआधी नियतकालिकातून त्यांच्या कथा वाचल्या होत्या. कथेचे कथापण नेमके कशात आहे याचा वेध घेण्याची महत्त्वाकांक्षा बागड बाळगून आहेत. भाषिक आणि साहित्यिक विश्लेषण किंवा छंदोभंग अशी नावे कथांना देण्याची ते हिंमत करतात. कथेच्या प्रवाहाच्या मध्येच बागड कथेच्या रचनेविषयी चर्चा करतात, कथानकातल्या पर्यायांची चर्चा करतात. लेखकाच्या विचार प्रक्रियेत आपण सहभागी होत आहोत असा वाचकाला भास होतो, पण दुसरीकडे हे सामील करणेही कथेच्या रचनेचाच भाग आहे हे उमजतं. बागड यांची कथा तत्त्वचिंतनाकडे झुकते. सोपान नावाच्या एका कथेतली ही वाक्य पहा, हे लेखकाचे चिंतन आहे. पुन्हा तो शेवटाच्या सुरुवातीपाशी आला. पण या कथेचा गाभा काय? या कथेचा आत्मा कशात आहे? कथेचा पोत हाच तिचा आत्मा आहे का? नाही, पोत वेगळा आणि गाभा वेगळा. गाभा पोतातून व्यक्त होतो हे मान्य आहे, पण तो पोताहून वेगळा असतो. प्रश्नमनस्क अवस्थेत तो निश्चित पडून राहिला. अनेकांना हे माहीत असेल की विवादे विषादे प्रमादे प्रवासे हा शंकराचार्यांच्या भवानी अष्टकातल्या एका श्लोकाचा अंश आहे. पूर्वी प्रवासाला निघताना देवी भवानीने कोणकोणत्या प्रसंगात आपले रक्षण करावे हे तिला सांगण्यासाठी हा श्लोक म्हणत असत. बागडांना या कथेतून मात्र ते एका मोठ्या प्रवासाला निघाले आहेत इतकेच भनित करायचे असेल. त्यांच्या कथेत एक बौद्धिक समाधान देण्याची कुवत आहे, मात्र त्यासाठी वाचकाची तयारी हवी. बालाजी सुतार यांचा 2 शतकांच्या सांध्यावरील नोंदी या कथासंग्रहाच्या शीर्षकातच आजच्या शतखंडित काळाचा निर्देश आहे. त्यातल्या पहिल्या कथेचं नावच विच्छिन्न भवतालाचे संदर्भ असे आहे. उपरोध, विडंबन, तिखट, तिरकस विनोद, भाषेला हवं तसं वाकवणे असे सर्व बाण सुतारांच्या भात्यात आहेत. उदाहरणार्थ याच कथेमधलं एक वाक्य आहे. आपल्या गल्लीतल्या आबावाण्यापासून त्या अख्ख्या देशाच्या अंबानीवाण्यापर्यंत एकजात सगळे भुरटे भामटे आहेत. आपला देश म्हणजे होलसेल भुरट्यांचाच देश आहे. याच कथेत त्यांनी काही अतिशय काव्यात्मक ओळी लिहिल्या आहेत. कल्पितांना कथा समजून वाचण्यात फार दिवस व्यर्थ गेले. जिवंत गाथा वाचायच्या राहूनच गेल्या. सव्यापसव्य यांत्रिक असतात आणि डोहातली उसळीच फक्त जिती असते हे भडव्या तुला कधी उमजणार? पारा उडून आणि गंध उडून गेल्यावर? बालाजी सुतार ह्यांना समाज जीवनातले सूक्ष्म ताण समजतात आणि ते शब्दात पकडता येतात. त्यांची राजकीय जाण तीव्र आहे. जगण्याच्या झगड्यात बाजू घ्यायला ते कचरत नाहीत. मुलांच्या दृष्टिकोनातून लिहिलेल्या कथा मराठीला नवीन नाहीत. याच पठडीतला लक्ष वेधून घेणारा कथासंग्रह म्हणजे अनिल साबळे यांचा पिवळा पिवळा पाचोळा. प्रकाश नारायण संतांच्या लंपन कथांमधला लंपनच्या जगाच्या अगदी विरुद्ध जगातल्या या कथा आहेत. पण कोवळी निरागसता तीच आहे आणि ती संपण्याची शक्यता आहे. विशिष्ट भौगोलिक परिस्थिती, शेतीवर अवलंबून असलेलं ग्रामीण जीवन आणि निसर्गचक्र आहे. घोरपडीची शिकार, तिचं तेल, तिचं मटण, सरडे मारणं, मासे पकडणं, मधमाशांचे मोहोळ झाडणे या अगदी अपरिचित गोष्टी वाचकांसमोर येतात. सजीव आणि निर्जीव सृष्टीबद्दल या मुलाच्या मनात आत्मीयता आहे. अनेक अपरिचित शब्द, भाषेची लय, नाद यामुळे साबळेंची कथा वाचकाला धरून ठेवते. मुलाच्या नजरेतून लिहिलेली असल्यामुळे त्यात ग्रामीण राजकारण वगैरे काही येत नाही. रान शिवारातल्या अनोख्या सृष्टीचे चित्रण येते. बाबळीचं रान, सराट्यांचे वेल, मोहरीची फुलं, सूर्यफुलं, निवडुंगाची लाल बेटं असं हे सगळं जग आहे. तिथल्या दुःखाची पुसटशी जाणीव त्या मुलाला आहे, पण त्याचा कार्यकारण भाव तो शोधत नाही. प्रणव सखदेव त्यांच्या कथेतल्या संवेदना नागर आहेत. तिच्यात आधुनिकोत्तर जाणीवा दिसतात. आजचे संदर्भ, आजचे विषय त्यांच्या कथांमध्ये येतात.
वर्तमान काळातलं शहरातल्या तरुणांचं जग, त्यांची मानसिकता, त्या प्रश्नांना भिडणं, त्यांचे प्रश्न, हे सगळं त्यांच्या कथेतून दिसतं. मराठीतल्या आघाडीच्या तरुण कथालेखकांमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. असंच अगदी अलीकडच्या एका कथासंग्रहाविषयी बोलायचं तर मार्च 22मध्ये पहिली आवृत्ती आणि 23मध्ये दुसरी आवृत्ती आलेल्या या कथासंग्रहाचं नाव आहे 4 चपटे मासे आणि लेखक आहेत विवेक वसंत कुडू. रासायनिक कंपन्यांनी खाडीत सोडलेल्या रसायनांमुळे होणारी पर्यावरणाची हानी, वाळू माफियांचे कारनामे असे मराठीला आत्तापर्यंत अपरिचित असणारे विषय कुडूंच्या कथेत येतात. केमिकलची बोय आणि सारिंगा ही कथा वाचल्यावर या एकाच कथेत पर्यावरण, राजकारण, अर्थकारण, समाजकारण यांच्यातल्या परस्पर संबंधांचं भेदक दर्शन घडतं. यातला बोय हा एक मासा आहे. बोयच्या अंगात केमिकल ठसाठस भरलेलं आहे. हा मासा खाल्ल्यावर माणसाला त्रास होणार यात शंकाच नाही. सारिंगा हे मच्छीमार कुटुंबातल्या मुलीचं नाव आहे. या मुलीला दारुडा बाप, आजारी आई आणि तिचं स्वतःचं शिक्षण यातून वाट काढायचे. खाडीत जिथे कंपन्या केमिकल सोडतात तिथले केमिकल भरलेले मासे विकायला ती तयार नाही. परिकथेतल्याप्रमाणे बोय तिच्याशी बोलते. तिचा प्रश्न सुटावा म्हणून बोय तिला पटवून देते की केमिकल भरलेले मासे विकल्याशिवाय तिला पर्याय नाही. स्वतःला आणि इतर काही केमिकल भऱ्या माशांना बोय सारिंगाच्या वडिलांच्या जाळ्यात आणते. माणसांची हाव माशांना मारते, पाण्याचा सत्यानाश करते आणि पाण्यावर, माशांवर अवलंबून असणाऱ्या माणसांना देशोधडीला लावते. हा कथासंग्रह वाचल्यावर आपल्याही तोंडावर एक काळा जांभळा तेलकट तवंग येतो आणि केमिकलच्या वासानं पोटात ढवळून येतं. हे सगळे या शतकात लिहायला लागलेले कथाकार आहेत. यातले बरेचसे लेखक मुंबई पुण्याच्या बाहेरचे आहेत, मध्यमवर्गीय नाहीत. वेगवेगळ्या सामाजिक परिस्थितीतून आलेले आहेत. ग्रामीण व्यवसायांशी, शेतीशी यांचे नाते आहे. कथेचे एकूण रूप पाहताना लक्षात येतं की मराठी कथा आशयाच्या आणि भाषेच्या अंगाने विस्तारत घेते. 60च्या दशकातील नवकथेने कथा वास्तवाजवळ नेली आहे असं आपण म्हणतो, तर आजचे कथाकार क्लिष्ट गुंतागुंतीच्या जीवनाला अधिक थेटपणे भिडू पाहत आहेत. वेगवेगळ्या सामाजिक स्तरातली माणसं, बदललेल्या ग्लोबल जगातली त्यांची सुखदुःख आणि त्यांच्या जगण्यातले संघर्ष या कथांमध्ये दिसतात. नवभांडवलशाही राजकारणाचा घसरलेला स्तर, धर्माचा अवास्तव पगडा, ग्रामीण जीवनाला आलेला बकालपणा, शहरी जीवनातले किरटेपण आणि या सगळ्यातूनही वाहत राहणाऱ्या जीवनाचा अंतप्रवाह टिपण्याचा या लोकांचा प्रयत्न आहे. ऐलं तटावर पहिलं तटावर 60च्या दशकातला कथेचा प्रवाह आज कुठवर आला हे दाखवण्याचा हा प्रयत्न होता. गाडगीळ, गोखले, भावे, माडगुळकर ही नवकथाकारांची पहिली पिढी धरली तर दिलीप चित्रे, भाऊ पाध्ये, विलास सारंग यांच्यापासून अनिल डांगेंपर्यंत दुसरी पिढी आणि पंकज कुरुलकर, जयंत पवार, सतीश तांबेंपासून समर खडस वगैरे नवकथाकारांची तिसरी पिढी. दुसऱ्या व तिसऱ्या पिढ्यांविषयी बोलायचे राहिले आहे. तसे तर अजून अनेक बिनीचे कथाकार पुढल्या भागासाठी बाजूला ठेवले आहेत. अगदी मूळ प्रवाहातलं कथेतलं एक स्वायत्त शिखर जी. कुलकर्णी यांचे नावही या भागात घेतलेलं नाही. विद्याधर पुंडलिक, दमा मिराजदार, जयवंत दळवी, रत्नाकर पटवर्धन, कदी सोनटक्के, जी. ऐनापुरे, श्रीदा पानवलकर, रत्नाकर मतकरी, भारत सासने, रंगनाथ पठारे, राजन गवस, राजन खान, दीर्घकथा, विज्ञानकथा, भयकथा, विनोदी कथा अशा अनेक कारांचा संदर्भ जमेल तसे पुढल्या भागात करू. आपण कमल देसाईंव्यतिरिक्त स्त्री कथाकारांविषयी अजून बोललो नाही हेही लक्षात आले असेल. कमल देसाई हे नाव देखील कथेच्या जटिलतेच्या संदर्भात घेतले तर खास निवांत बोलावे म्हणून स्त्रियांनी लिहिलेली कथाही पुढल्या भागासाठी राखून ठेवली आहे. तर आता सध्या अगदी अलीकडच्या स्त्री कथाकाराच्या लिखाणामधला एक अंश बघून इथेच थांबू. तोच प्रवाह मग स्त्री साहित्याशी आपण पुढल्या भागात जोडून घेऊ. शिल्पा कांबळे यांच्या 9:40ची लोकल या कथेमधला काही अंश वाचते. आता माझं लग्न होऊन आणि हनीमूनही होऊन 1 वर्ष झालं. शरीर संबंधांच्या त्या पहिल्याच रात्री जेव्हा माझ्या नवऱ्याने मोबाईलमधली फिल्म जबरदस्तीने पाहायला लावली तेव्हा मला 9:40च्या त्या ट्रेनची खूप आठवण झाली व रडायला आलं.
कारण आता मी ती ट्रेन पकडू शकणार नव्हते. माझं सासर वेस्टर्न लाईनला आहे. 9:40च्या ट्रेनमध्ये मी ती कथा वाचायची. त्या कथेत नागवेपणाची चांगली गोष्ट सांगितली होती. काय होतं माणसाने कपडेच नाही घातले तर? या जगात कावळे, कुत्रे, मांजर, वाघ, हत्ती, निमुंग्या कोणीच कपडे घालत नाहीत व त्यांना कसलीही लाज वाटत नाही. या माणसांच्या जगात सगळे लोक अंग झाकून ठेवतात व सगळ्या लोकांना झाकून ठेवलेले अंग पाहायचे असते. माझा नवरा मी कपडे बदलताना लगेच घराचे पडदे ओढतो. शेजाऱ्यांनी मला पाहायला नको ना. मग त्याच्या मोबाईलमध्ये उघड्या बायकांचे फोटो का? सगळी लोक खूप खोटं बोलतात, खोटं वागतात असं मला वाटतं. काही नाही तरी निदान कपड्यांच्या बाबतीत. माझी कझिन माझ्या लग्नामध्ये बॅकलेस ब्लाऊज घालून आली होती. हे एक टोक. तर ट्रेनमध्ये मुली बुरखा घालून बसतात आणि आतमध्ये जीन्स घातलेली असते, हे दुसरे टोक. हा जो मी विचार करते आहे तो बरोबर की चूक मला कळत नाही. पण हो, आज असं वाटतं आहे की मी तिचं, त्या लेखिकेचं, तिच्या कथेचं आणि त्या कथेतील म्हातारीचं नाव विचारायला हवं होतं. कारण मी प्रेग्नंट आहे. मलाही 7वा महिना चालू आहे. अंग जड झालं आहे. चालताना, उठताना, बसताना अवघड वाटते. अन्नावरची वासना उडाली आहे. शरीरावर एकही कपडा राहू नये असे वाटते. मलाही कपडे न घालण्याचे डोहाळे लागलेत. हिंसा केवळ शारीरिक नसते तर मानसिकही असते. किंबहुना स्त्रीच्या मनावर केली जाणारी हिंसा सर्रास अगदी राजरोस आहे आणि ती स्त्रीसाठी अधिक क्लेशदायी असते. नेकेड ट्रुथ म्हणावं असं नागवं सत्य शिल्पाच्या या कथेतली स्त्री शोधत आहे का? आठवत असेल तर अगदी सुरुवातीला एक गोष्ट सांगितली होती. बाईच्या पोटात असतं एक गाणं आणि एक गोष्ट. अलीकडली व पलीकडली लिहित्या स्त्रियांची कथा वाचल्यावर मनात येतं, ही कुठली पोटातली गोष्ट यांच्या ओठावर येत आहे की अजून यांच्या आतले सगळे काही ओठावर आलेच नाही. ओठावर न येणारी स्त्रीची गोष्ट हरवूनच गेली तर? जगण्याच्या ओघात स्त्री आपलं गाणं आणि गोष्ट हरवते. या समेवर येऊन आम्ही आता इथेच थांबतो. वेळेचं आपल्याला बंधन आहे. पुन्हा भेटूया पुढल्या महिन्यात कथेचाच पुढला भाग घेऊन. धन्यवाद आणि नमस्कार.